हॅलो, वेलकम. क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे सर्वांचं आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. सर्व ताई दादांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते मी माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला काही वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करते. आज दादू गेला होता बाहेर आणि बाहेर गेला त्यानंतर त्यांनी काही वस्तू घेऊन आणल्या आहेत घरामध्ये. तर त्याच तुम्हाला एक छोटासा प्रयत्न आहे माझा दाखवण्याचा. तर बघा जमलं का. आणि घर बघा त्यांनी कसं सजवलं ते पण दाखवते तुम्हाला. त्यांनी छान असा टेबल सजवलेला आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा छोट्याशा मुलाची छोटासा प्रयत्न कसा जमला नाही जमला तर तुम्ही सांगा नक्की मला. चला तर मग बघूया काय काय आणलं. चला तर मग आज आपल्याला घर कसं सजवलं ते दाखवते तुम्हाला आणि काय काय आणलं ते पण दाखवते. बघा हे सगळं दादूनी आणलं आणि दादूनी आणलं अशी लाइटिंग लावलेली आहे बघा. आणि कारचे पोस्टर पण लावले आणि छान असं सजवलं बघा. त्याने त्याचा टेबल सजवला हे बघा. आणि काय काय आणलं हे कीपॅड पण आणलं घेऊन आणि हे कूलिंग पॅड आणला आहे घेऊन. पंखे चालू आणि पंखे चालू आहेत तिथे. आणि हे कीपॅड आणला आहे घेऊन. कीपॅडच म्हणतात ना दादू. कीबोर्ड हा कीबोर्ड आणला आहे घेऊन. चुकीचं झालं माझं, मला काही तेवढं समजत नाही बघा. लॅपटॉप नको हा? दाखव. म्हणजे लॅपटॉप नको आता दाखव. तर हे बघा असं सजवलं दादूनी घर. लाईट नाही लावला का. लाईट दिसत नाही ना बरोबर. बघ ना कसे दिसतात बघ. बोर्ड कसं दिसते. लाइटिंग काय बरं असे फेंट दिसतात. क्लिअर का नाही दिसत? लाईट लावू का. नाही राहू दे राहू दे. हे घे. तर अशा प्रकारे ह्या वस्तू आणल्या आहेत घेऊन बघा घरी. आणि हे पण आणलं आहे घेऊन बाबा दादूने. दाखवणारे मोबाईल बाजूला करणं. हे हेडफोन आणला आहे घेऊन. हे पॉड्स हे काय कीबोर्ड इंडेक्स आहे आणलं घेऊन. आणि याच्या खाली कूलिंग पॅड आहे. पंखे असे गोल 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 घुमतात आता. आणि हे असं सजवलं बघा असं लाइटिंग लावून. आणि कार पण लावल्या मोठ्या मोठ्या बाप्पा बघा. हे असे कारचे पोस्टर लावले आणि मोठे मोठे बघा अशा कार लावल्या. आणि हे बघा इकडे पोस्टर लावले. हे लाइटिंग इकडे पर्यंत लावली. अरे बापरे बापरे बघा असं आहे. आणि पूर्ण केलं बघा त्यांनी. ते टेबल पूर्ण लावला. अजून त्याचं काहीतरी काय राहिलं डेकोरेशन करायचं तर माहिती नाही. इकडे भात बनवून रेडी आहे. शिजला आहे भात. इकडे चपातीचं पीठ मळलेलं आहे. मी चपाती बनवते. आणि इकडे लावलं आहे डाळीचं कुकर. एक शिटी झाली दुसरी होईल. आणि एवढं मोठं कुकर लावलं मी कारण माझ्याकडे छोटं कुकर नाही आहे. त्यामुळे मी जे आहे त्याच्यातच बनवण्याचे प्रयत्न करते आणि तेवढंच मॅनेज करते. आणि बघा इथे आहे. मगाशी सकाळी मी ढेमसची भाजी बनवली होती. ढेमस म्हणतात तर ढेमसची भाजी बनवली होती बघा. तर एवढी सारी उरली. आता खातात की नाही खात याची काही गॅरंटी नाही पण खातील, खायला पाहिजे. तर ही सकाळची ढेमसची भाजी उरली आहे. साधं वरण मी आता बनवते. आणि भात पण उरलेला आहे सकाळचा. हा बघा एवढा सारा भात उरलेला आहे. आता गरम भातावर ठेवणार. याला गरम करते मग आणि बनवते. आता चपाती बनवते. आणि इकडे बघा
हे मी हे ब्लाऊज शिवायला सकाळी घेतलेलं होतं 12-1 वाजता. एकच बाजू मी कट केली आणि दुसरी बाकीचं सगळं कटिंग राहिलं माझं. दादू आला तिकडून सामान घेऊन आणि मग तो खुशीच्या मारे सगळं सामान घेऊन येऊन बसला माझ्याकडे. दिलं सगळं सामान, मला दाखवलं. त्या नादामध्ये हे काम माझं राहूनच गेलं बघा. तो त्याच्या मित्राला घेऊन आला तर मग ते पूर्ण सेटअप त्याने लावलं, सगळं सेट केलं. त्यामुळे सगळं काम माझं बाकी राहिलं बघा.